असं काहीतरी करा. काय? गप्पर आले लोक मध्ये हे काय गप्पच बसली. मस्त मस्त. तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायच्यासाठी हे माणूस सांगू शकतो एकदम व्यवस्थित. सुरेश काय सर जरा काहीतरी बोला जेवणाबद्दल. आम्ही या ठिकाणी पाळंदे हरणे या ठिकाणी आलेलो आहोत आणि संपूर्ण कोकणामध्ये मनीषा निवास या ठिकाणी आम्ही रात्री 2 वाजता पोहोचलो. आमचे मित्र दीपक पारदी सर यांनी त्यांना फोन करून कल्पना दिली होती. ॲक्च्युली उशीर खूप झाला होता, आजूबाजू सगळे हॉटेल बंद होते, तरी देखील रात्री 2 वाजता मनीषा निवासचे मालक काय नाव भाऊंचं? कोंबेकर. विश्वनाथ कोंबेकर त्यांची संपूर्ण फॅमिली जागी होती आणि अक्षरशः रात्रीच्या 2 वाजता आम्हाला उत्तम जेवण त्या ठिकाणी दिलेलं आहे. सकाळचा नाश्ता असेल, नाश्त्यामध्ये आमच्या दीपक सरांनी गावणे आंबोळी अर्थात गावणी खाले, पोहे होते, सुंदर होतं. आणि आता दुपारचं जेवण सुद्धा चविष्ट आहे. केवळ नॉनव्हेजच नाही तर जे आमच्याबरोबर काही व्हेजिटेरियन मंडळी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय रुचकर असं भोजन या मनीषा निवासमध्ये आहे. आणि माशांची तर चवच सांगायला नको आहे. काल पापलेट खालेत, आज सुरमई आहे, कोळंबी रस्सा तर उत्तम आहे आणि अजून कोळंबी राईस या ठिकाणी यायचं आहे. तर आपण अवश्य कोकणामध्ये आलात तर मनीषा निवास या ठिकाणी भोजन पाळंदे पाळंदे हरणे पाळंदे या ठिकाणी येऊ शकतात. धन्यवाद.